तर माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 12वीमध्ये कॉमर्स शाखेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, मी आपणासाठी आज एक अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ औरंगाबाद, नवीन नाव संभाजीनगर, या मंडळांतर्गत जी 12वी बोर्ड परीक्षा घेण्यात येते दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये, सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये जी काही परीक्षा घेण्यात येते, त्या परीक्षेच्या संदर्भात अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा करत होतो. तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी स्पष्ट करून सांगत होतो. तर त्यामध्ये मी बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी असते आणि बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न कशा प्रकारचा असतो याबद्दल सविस्तर अशी चर्चा आपण करीत आहोत. तर गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रश्नावर चर्चा केली. पहिला प्रश्न, त्यामध्ये जे काही उपप्रश्न असतात त्या उपप्रश्नाच्या बाबतीत आपण बरीचशी चर्चा केली. प्रश्न पहिला अ, प्रश्न पहिला ब, प्रश्न पहिला क, प्रश्न पहिला ड, असे 4 प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात. तर त्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. तर व्हिडिओ प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी मी आपणाला काही विनंती करू इच्छितो की माझा व्हिडिओ आवडल्यास बहुसंख्येने लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आगामी काळामध्ये माझे नवनवीन व्हिडिओ प्रसारित होतील यूट्यूब चॅनलमध्ये. तर चॅनलवर तर त्याचा सर्वप्रथम फायदा तुम्हाला घेता येईल. तर प्रत्यक्ष व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी परिचय देणंसुद्धा आवश्यक असतं, म्हणून मी माझा अल्पसा परिचय आपणाला देतो. तर जे नियमितपणे व्हिडिओ बघतात, शिवदत्त गवळी नावाचं चॅनल, त्यांना माझं नाव माहीतच असेल. तरी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी परिचय देत आहे. माझं नाव शिवदत्त गवळी असे आहे. मी हल्ली श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित संभाजीनगर या संस्थेअंतर्गत असलेल्या श्री सरस्वती भुवन कनिष्ठ महाविद्यालय कॉमर्स विभाग, कला व वाणिज्य महाविद्यालय कॉमर्स विभाग या महाविद्यालयामध्ये मी अर्थशास्त्र, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, सचिवाची कार्यपद्धती, तसेच बुककीपिंग अँड अकाउंटन्सी वर्ग 11वा आणि वर्ग 12वी यांना शिकवत आहे. आणि म्हणून बोर्डाची तयारी अगदी सुरुवातीपासून करावी ही माझी मनोमन इच्छा असते आणि ती फलद्रूप होईलच, यात मुळीच शंका नाही. तर सुरू करूया आता. प्रश्न पहिला, अपेक्षित प्रश्नसंच 6, विधाने आणि तर्क. प्रश्न पहिला, प्रत्येकी 1 गुण, एकूण 5 गुण. सूचना नंबर 1, प्रश्नपत्रिकेत 5 प्रश्न दिले जातील. नंबर 2, प्रत्येक प्रश्नात एक विशिष्ट विधान व त्याबरोबर एक तर्कविधान दिले जाईल व या 2 विधानांशी संबंधित 4 पर्याय दिले जातील. नंबर 3, विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नातील 2 विधानांसाठी दिलेल्या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय उत्तरपत्रिकेत लिहावा. नंबर 4, उत्तरे लिहिताना त्यांचा क्रम बदलू नये. तर ह्या झाल्या सूचना. प्रश्न, विधाने आणि तर्क पुढील प्रश्न पुढील पर्यायांमधील योग्य पर्याय निवडा. प्रत्येकी 1 गुण.
तर प्रत्येक चॅप्टर वाईज प्रश्न आहेत. प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. नंबर 1, विधान अ. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तुलनेने मर्यादित आहे. तर्क विधान ब. सूक्ष्म अर्थशास्त्रात केवळ वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. तर पर्याय दिलेले आहेत. अ विधान अ सत्य आहे, पण तर्क विधान ब असत्य आहे. ब नंबरचं विधान आहे. विधान अ असत्य आहे, पण तर्क विधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. ड दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. तर अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले आहेत. आणि प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. विधान अ. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तुलनेने मर्यादित आहे. तर्क विधान ब. सूक्ष्म अर्थशास्त्रात केवळ वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. तर हा प्रश्न समजायला थोडासा क्लिष्ट आहे, म्हणून मी पुन्हा रिपीट करतो. विधान अ सत्य आहे, पण तर्क विधान ब असत्य आहे. ब विधान अ असत्य आहे, पण तर्क विधान ब सत्य आहे. क विधाने सत्य असून दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. आणि ड मध्ये सांगितलेलं आहे दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. तर प्रश्न चांगल्या प्रकारे वाचून घ्यावा आणि त्याचे पर्याय सुद्धा चांगल्या प्रकारे 2 वेळेस वाचून घ्यावे, नजरेखाली घालून घ्यावे, म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात येतो आणि उत्तर सांगण्यास मदत होते. तर उत्तर आहे क. दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. म्हणजे त्याचं क उत्तर आहे, क पर्याय आहे. आता नंबर 2, विधान अ. स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न विश्लेषण म्हणून ओळखले जाते. तर्क विधान ब. स्थूल अर्थशास्त्रात विशिष्ट व्यक्तीने किंवा विशिष्ट उत्पादन संस्थेने प्राप्त केलेल्या उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. तर लगेच मी रिपीट करतो. विधान अ आहे स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न विश्लेषण म्हणून ओळखले जाते. विधान अ. स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न विश्लेषण म्हणून ओळखले जाते. तर्क विधान ब. स्थूल अर्थशास्त्रात विशिष्ट व्यक्तीने किंवा विशिष्ट उत्पादन संस्थेने प्राप्त केलेल्या उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. तर्क विधान ब. स्थूल अर्थशास्त्रात विशिष्ट व्यक्तीने किंवा विशिष्ट उत्पादन संस्थेने प्राप्त केलेल्या उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. तर तुम्हाला खाली पर्याय दिलेले आहेत. पर्यायामध्ये काय सांगितलं बघा. विधान अ सत्य आहे, पण तर्क विधान ब असत्य आहे. आता ब पर्यायामध्ये सांगितलं आहे विधान अ असत्य आहे, पण तर्क विधान ब सत्य आहे. आता क मध्ये दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. आणि ड मध्ये सांगितलेलं आहे दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. तर उत्तर आहे अ. विधान अ सत्य आहे, पण तर्क विधान ब असत्य आहे. उत्तर काय आहे? अ. विधान अ सत्य आहे, पण तर्क विधान ब असत्य आहे. तर तुम्हाला हा प्रश्न समजलाच असेल असं गृहीत धरून पुढे जाऊया थोडंसं, म्हणजे नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण.
3 नंबरचा प्रश्न आहे, विधान अ सीमांत उपयोगिता घटत जाते. विधान अ सीमांत उपयोगिता घटत जाते. तर्कविधान ब एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते. तर्कविधान ब एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते. मार्च 22 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय दिलेले आहे. विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे नेहमीप्रमाणे. आणि ब पर्यायामध्ये सांगितलं विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड मध्ये सांगितलं आहे दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर उत्तर आहे ड, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर त्याचं उत्तर आहे ड नंबरचं, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. आता प्रकरण 3 ब, मागणीची लवचिकता. विधान अ एका वस्तूच्या किमतीतील बदल अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. तर्कविधान ब उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. मार्च 23 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा मी रिपीट करतो जेणेकरून काही थोड्याशा कमी बुद्धिमत्तेच्या मुलांना तो प्रश्न समजेल. नंबर 4, विधान अ एका वस्तूच्या किमतीतील बदल, एका वस्तूच्या किमतीतील बदल अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. म्हणजे एखादी क्ष नावाची वस्तू आहे, त्या वस्तूची प्राइस 10 रुपये आहे. त्या 10 रुपये प्राइसमध्ये काही बदल होतो, त्यामुळे दुसरी वाय नावाची जी काही वस्तू आहे तिच्या मागणीमध्ये बदल घडतो. तर्कविधान ब उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. तर तर्कविधान काय आहे? उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. मार्च 23 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय अ आहे, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब पर्याय आहे, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क मध्ये दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि ड मध्ये सांगितलेलं आहे दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर उत्तर आहे ड, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर आता नंबर 5, विधान अ चहा व कॉफी या वस्तूच्या मागणीत धन छेदक लवचिकता आढळते. विधान अ चहा व कॉफी या वस्तूच्या मागणीत, चहा व कॉफी या वस्तूंच्या मागणीत धनछेदक लवचिकता आढळते. तर्कविधान कॉफीच्या किमतीत वाढ झाल्यास चहाची मागणी घटते. कॉफीच्या किमतीत वाढ झाल्यास चहाची मागणी घटते. पर्याय आहे अ, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. तर विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. तर नंबर क, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि ड मध्ये सांगितलं दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर उत्तर विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. तर याचं उत्तर काय द्यायचं?
अ पर्याय आहे, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. आता प्रकरण 4 पुरवठा विश्लेषण. 6 नंबर आहे प्रश्न. विधान अ, किमतीतील वाढ ही वस्तूचा पुरवठा कमी करते. किमतीतील वाढ, किमतीतील वाढ, कशातील वाढ? किमतीतील वाढ काय करते? ही वस्तूचा पुरवठा कमी करते. किमतीतील वाढ ही वस्तूचा पुरवठा कमी करते. तर्कविधान ब आहे, किंमत वाढली असता विक्रेत्याला जास्त नफा होतो. किंमत वाढली असता विक्रेत्याला जास्त नफा होतो. मार्च 22 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय आहे अ, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब मध्ये सांगितलं विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क मध्ये सांगितलं दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड मध्ये सांगितलं दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर आहे ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. आता विधान अ असत्य आहे, कसे असत्य आहे? आणि ब तर्कविधान सत्य आहे. वाचा आता. अविधान काय सांगितलं होतं? किमतीतील वाढ ही वस्तूचा पुरवठा कमी करते. मग हे असत्य आहे. आणि तर्कविधान ब, किंमत वाढली असता विक्रेत्याला जास्त नफा होतो, हे सत्य आहे. तर अगदी काळजीपूर्वक जर आपण प्रश्न वाचला किंवा श्रवण केला किंवा दोन्हीही वाचला पण आणि श्रवणही केला तर आपल्याला त्याचा मतितार्थ कळतो. नंबर 7 विधान अ, पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. तर्कविधान ब, पुरवठा नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केला जातो. मार्च 23 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. पर्याय अ आहे, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क मध्ये दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड मध्ये दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर उत्तर आहे क, दोन्ही विधाने सत्य असून, दोन्ही विधाने काय आहे? सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर उत्तर आहे क, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. तर प्रश्न परत बघा. विधान अ, पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. दोन्ही विधाने सत्य कशी आहे बघा. पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. तर्कविधान ब, पुरवठा नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केला जातो. दोन्ही विधाने सत्य आहे. तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे असं त्यांनी सांगितलेले ते बरोबर आहे. नंबर 8 विधान अ, यंत्रसामुग्रीवरील खर्चाचा बदलत्या खर्चात समावेश होतो. यंत्रसामुग्रीवरील खर्चाचा बदलत्या खर्चात समावेश होतो. विधान अ आहे, यंत्रसामुग्रीवरील खर्चाचा बदलत्या खर्चात समावेश होतो. तर्कविधान ब, बदलत्या घटकावर केला जाणारा खर्च म्हणजे बदलता खर्च होय. तर्कविधान ब, बदलत्या घटकावर केला जाणारा खर्च म्हणजे बदलता खर्च होय. पर्याय दिलेले आहे. अ, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर आहे ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. आता विधान अ असत्य आहे म्हटलेलं आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. तर पुन्हा बघा तो प्रश्न. विधान अ, यंत्रसामुग्रीवरील खर्चाचा बदलत्या खर्चात समावेश होतो. यंत्रसामुग्रीवरील खर्चाचा बदलत्या खर्चात समावेश होतो हे विधान असत्य आहे असं सांगितलं. आणि तर्कविधान ब, बदलत्या घटकावर केला जाणारा खर्च, बदलत्या घटकावर केला जाणारा खर्च म्हणजे बदलता खर्च होय हे विधान सत्य आहे.
तर उत्तर आहे क, नाही सॉरी, उत्तर आहे ब. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. याचं उत्तर काय आहे? ब. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. आता प्रकरण 5वे, बाजाराचे प्रकार. विधान अ, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून ठरते. विधान अ, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून ठरते. तर्कविधान ब आहे, असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते. तर्कविधान काय आहे? ब. असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असल्याने कोणतीही एक व्यक्ती किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. तर असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते सुद्धा असतात आणि त्यामुळे कोणतीही एक व्यक्ती किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. मार्च 23ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर आहे, पर्याय आहे अ. विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब मध्ये आहे, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क मध्ये सांगितलं, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड मध्ये सांगितलं, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर सांगितलेलं आहे क, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. तर उत्तर आहे, पुन्हा बघा, क, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न काय होता? विधान अ, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून ठरते. विधान अ काय होतं? पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून ठरते. तर्कविधान होतं ब, असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असल्याने कोणतीही एक व्यक्ती किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. तर्कविधान काय होतं? ब, असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असल्याने कोणतीही एक व्यक्ती किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. तर त्यांनी पर्याय दिलेले होते वेगवेगळे, त्या पर्यायाच्या संदर्भामध्ये उत्तर क आहे, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. दोन्ही विधाने सत्य सांगितले आणि तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे असं सांगितलं. उत्तर क आहे. आता 10 नंबर आहे, विधान अ, मक्तेदारीत वस्तूच्या वापरा परत्वे मूल्यभेद करणे शक्य असते. विधान काय सांगितलं? मक्तेदारीत वस्तूच्या वापरापरत्वे मूल्यभेद करणे शक्य असते. आणि तर्क विधान आहे, भारतात गॅस सिलेंडरच्या घरगुती वापरासाठी व्यावसायिक वापरासाठी समान किंमत आकारली जाते. तर्कविधान आहे ब, भारतात गॅस सिलेंडरच्या घरगुती वापरासाठी व्यावसायिक वापरासाठी समान किंमत आकारली जाते. पर्याय आहे विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब आहे, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क मध्ये सांगितलं, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड मध्ये सांगितलं, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर उत्तर आहे अ, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. प्रश्न काय होता पुन्हा एकदा समजून घेऊया. विधान अ होतं, मक्तेदारीत, कशामध्ये? मक्तेदारीत वस्तूच्या वापरापरत्वे, वस्तूच्या वापरापरत्वे, मक्तेदारीत वस्तूच्या वापरापरत्वे मूल्यभेद करणे शक्य असते. मूल्यभेद करणे शक्य असते. कशामध्ये? मक्तेदारीत वस्तूच्या वापरापरत्वे मूल्यभेद करणे शक्य असते. आणि तर्कविधान ब होतं, भारतात गॅस सिलेंडरच्या घरगुती वापरासाठी व्यावसायिक वापरासाठी समान किंमत आकारली जाते. तर उत्तर आहे अ, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. प्रकरण 6, निर्देशांक. आता निर्देशांक या धड्यावर प्रश्न आहे, 2 प्रश्न आहे.
विधान 11 नंबरचा प्रश्न आहे. विधान अ, निर्देशांकाच्या रचनेत सर्व घटकांचा समावेश होतो. विधान अ आहे, निर्देशांकांच्या रचनेत सर्व घटकांचा समावेश होतो. तर्कविधान ब आहे, निर्देशांक हा नमुन्यावर आधारित आहे. तर्कविधान ब आहे, निर्देशांक हा नमुन्यावर आधारित आहे. मार्च 22 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. पर्याय आहे, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब आहे, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. दोन्ही क मध्ये सांगितलं दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि ड मध्ये सांगितलं दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. तर उत्तर आहे ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. तर प्रश्न परत सांगतो. विधान अ काय होतं, निर्देशांकाच्या रचनेत सर्व घटकांचा समावेश होतो. तर्कविधान होतं ब, निर्देशांक हा नमुन्यावर आधारित आहे. मार्च 22 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर त्याचं उत्तर आहे ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. आता प्रकरण 7वे, राष्ट्रीय उत्पन्न. एकच प्रश्न होता 6व्या धड्यावर. मला वाटलं 2 आहे, 11, 12. तर 12वा प्रश्न हा 7व्या धड्यावर आहे, राष्ट्रीय उत्पन्न. प्रश्न धडा 7वा आहे, राष्ट्रीय उत्पन्न, आणि प्रश्न आहे 12वा. विधान अ, स्व उपभोगासाठी उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही. स्व उपभोगासाठीचे उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही. तर्कविधान ब आहे, स्व उपभोगासाठीचे उत्पादन विक्रीसाठी बाजारात येत नाही. तर्कविधान काय आहे, स्व उपभोगासाठीचे उत्पादन विक्रीसाठी बाजारात येत नाही. मार्च 23 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय आहे अ, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब मध्ये विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क मध्ये दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड मध्ये आहे, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर आहे क, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल म्हणून रिपीट करत नाही. पुढे जाऊया. प्रश्न 3रा, विधान अ, दुहेरी गणनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे न्यून अनुमान होते. 13 नंबरचा प्रश्न आहे. विधान अ, दुहेरी गणनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे न्यून अनुमान होते म्हटलेलं आहे. तर्कविधान ब आहे, दुहेरी गणनेमुळे राष्ट्रीय उत्पन्न मापनात एकाच वस्तूच्या मूल्याची 2 वेळा गणना केली जाते. तर्कविधान ब आहे, दुहेरी गणनेमुळे राष्ट्रीय उत्पन्न मापनात एकाच वस्तूच्या मूल्याची 2 वेळा गणना केली जाते. पर्याय आहे विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब मध्ये आहे, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क मध्ये आहे, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड आहे, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर आहे ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. तर उत्तर काय आहे, ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. प्रश्न काय होता नीट समजून घ्या. 13 नंबरचा प्रश्न होता, विधान अ, दुहेरी गणनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे न्यून अनुमान होते. हे विधान असत्य आहे असं उत्तरात सांगितलेलं आहे. तर्कविधान ब, दुहेरी गणनेमुळे राष्ट्रीय उत्पन्न मापनात एकाच वस्तूच्या मूल्याची 2 वेळा गणना केली जाते. हे विधान मात्र सत्य आहे. म्हणून उत्तर काय घ्यायचं, ब नंबरचा पर्याय, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. आता आपला प्रश्न चालू आहे, प्रकरण चालू आहे 8वे, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. 14वा प्रश्न आहे. विधान अ, शासन आपल्या नागरिकांना रोख्याची विक्री करते. तर्कविधान ब आहे, रोख्यांची विक्री हा अंतर्गत कर्ज उभारणीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. पर्याय आहे अ, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे.
ब मध्ये सांगितलं विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क मध्ये सांगितलं दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड मध्ये सांगितलं दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर आहे क, दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. तर कळालेलंच असेल. पुढे घेऊया 15 नंबरचा प्रश्न. विधान अ, जागतिक बँकेकडून घेतले जाणारे कर्ज हे अंतर्गत कर्ज असते. तर्कविधान ब आहे पाणी पुरवठ्याच्या तरतुदीसाठी शासन जागतिक बँकेकडून कर्ज घेऊ शकते किंवा घेऊ शकते. तर पर्याय आहे अ, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब आहे विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क मध्ये आहे दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड मध्ये आहे दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर आहे ब. ब हा पर्याय आहे. विधान ब हा उत्तराचा पर्याय आहे. ब नंबरचा पर्याय हा योग्य उत्तर आहे. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. आता अ ला सत्य का म्हटलं आणि ब ला सत्य का म्हटलं, पुन्हा प्रश्न समजून घेऊया. जागतिक बँकेकडून घेतले जाणारे कर्ज हे अंतर्गत कर्ज असते म्हणून हे रॉंग आहे, असत्य आहे. आणि ब मध्ये पाणी पुरवठ्याच्या तरतुदीसाठी शासन जागतिक बँकेकडून कर्ज घेते किंवा घेऊ शकते हे उत्तर करेक्ट आहे म्हणून ते सत्य आहे. म्हणून उत्तर काय आहे? ब हा पर्याय उत्तर आहे. विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. तर विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. आता प्रकरण 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. प्रश्न आहे 16वा. विधान अ, नाणे बाजारामुळे रोख रकमेचा वापर काटकसरीने होतो. विधान अ काय सांगितलं? नाणे बाजारामुळे रोख रकमेचा वापर काटकसरीने होतो. तर्कविधान ब आहे नाणे बाजार पैशाचे जवळचे पर्याय असलेल्या वित्तीय साधनांशी संबंधित आहे. मार्च 22 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. 16 नंबरचा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतो मी, कारण ज्यांची स्मरणशक्ती किंवा ज्यांची आकलन शक्ती म्हणा कमी आहे, बुद्धिमत्ता कमी आहे, त्यांना लवकर लक्षात येणार नाही, म्हणून पुन्हा एकदा प्रश्नाचं वाचन करत आहे, रिव्हिजन करत आहे. विधान नाणे बाजारामुळे रोख रकमेचा वापर काटकसरीने होतो. नाणे बाजारामुळे रोख रकमेचा वापर काटकसरीने होतो. तर्कविधान ब आहे नाणे बाजार पैशाचे जवळचे पर्याय असलेल्या वित्तीय साधनाशी संबंधित आहे. तर्कविधान ब आहे नाणे बाजार पैशाचे जवळचे पर्याय असलेल्या वित्तीय साधनांशी संबंधित आहे. मार्च 22. पर्याय आहे अ, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब आहे विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. दोन्ही क आहे आता दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड आहे दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर आहे अ विधान. उत्तर आहे उत्तराचा पर्याय आहे अ विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. विधान अ सत्य सांगितलं आणि तर्कविधान ब असत्य सांगितलं. का सांगितलं बघा आता असत्य सांगितलं आणि ब असत्य का सांगितलं बघा. तर विधान नाणे बाजारामुळे रोख रकमेचा वापर काटकसरीने होतो आणि तर्कविधान ब आहे नाणे बाजार पैशाचे जवळचे पर्याय असलेल्या वित्तीय साधनाशी संबंधित आहे. हे असत्य आहे. म्हणजे उत्तर अ आहे. विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. आता 17 नंबर. विधान अ व्यापारी बँकेअंतर्गत परकीय विनिमय व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते. तर विधान अ आहे व्यापारी बँकेअंतर्गत परकीय विनिमय व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते. व्यापारी बँकेअंतर्गत परकीय विनिमय व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते. तर्कविधान ब आहे भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे आणि त्याची स्थिरता टिकवावी लागते. तर्कविधान ब काय आहे भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे आणि त्याची स्थिरता टिकवावी लागते. मार्च 23ला प्रश्न विचारलेला आहे. पर्याय आहे अ विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे.
ब आहे विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क आहे दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि ड दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. उत्तर काय आहे? उत्तराचा पर्याय काय आहे? ब विधान अ असत्य सांगितलं आणि तर्कविधान ब सत्य सांगितलं. का सांगितलं बघा, मग पुन्हा रिपीट करतो मी. जे कमी बुद्धिमत्तेचे मुलं आहे त्यांच्यासाठी. विधान अ व्यापारी बँकेअंतर्गत परकीय विनिमय व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते, तर हे असत्य सांगितलं. व्यापारी बँकेअंतर्गत परकीय विनिमय व्यवस्थापन व नियंत्रण केले जात नाही. तर दुसरं ब आहे भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे आणि त्याची स्थिरता टिकवावी लागते. भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे आणि त्याची स्थिरता टिकवावी लागते हे विधान सत्य आहे. म्हणून त्यांनी सांगितलं उत्तर ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. आता 18 नंबरचा प्रश्न आहे. थोडंच बाकी आहे, आता पटपट घेऊया आपण. एकच धडा बाकी आहे. विधान अ प्रादेशिक स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रादेशिक शेअर बाजार व्यापाराच्या प्रमाणात घट झालेली आहे. प्रादेशिक स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यापाराच्या प्रमाणात घट झालेली आहे. प्रादेशिक स्टॉक एक्सचेंज म्हणजे प्रादेशिक शेअर बाजार व्यापाराच्या प्रमाणात घट झालेली आहे. तर्कविधान ब गुंतवणूकदार बॉम्बे भाग बाजार, नॅशनल भाग बाजार यासारख्या मुख्य भाग बाजारामध्ये रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. तर्कविधान काय दिलं? ब गुंतवणूकदार बॉम्बे भाग बाजार, नॅशनल भाग बाजार यासारख्या मुख्य भाग बाजारामध्ये रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. पर्याय आहे अ विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. आणि पुढे आहे क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड मध्ये सांगितलं आहे दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर आहे क दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. दोन्ही विधाने सत्य सांगितलं आणि तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे असं सांगितलं. तर प्रश्न पुन्हा मी रिपीट करतो. 18वा विधान अ प्रादेशिक स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यापाराच्या प्रमाणात घट झालेली आहे. म्हणजे प्रादेशिक स्टॉक एक्सचेंज म्हणजे प्रादेशिक शेअर बाजार व्यापाराच्या प्रमाणात घट झालेली आहे. आणि तर्कविधान ब आहे गुंतवणूकदार बॉम्बे बाजार, नॅशनल भाग बाजार यासारख्या मुख्य भाग बाजारामध्ये रोख्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. तर्कविधान आहे गुंतवणूकदार बॉम्बे भाग बाजार, नॅशनल भाग बाजार यासारख्या मुख्य भाग बाजारामध्ये रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. असा प्रश्न होता म्हणून उत्तर आहे क नंबरचा पर्याय आहे उत्तराचा. दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. आता 19 नंबर विधान अ 19 नंबर प्रश्न आहे. विधान अ नाणे बाजारातील असंघटित क्षेत्रात पारदर्शकतेचा अभाव आहे. तर विधान अ आहे नाणे बाजारातील असंघटित क्षेत्रात पारदर्शकतेचा अभाव आहे. कशाचा अभाव आहे? पारदर्शकतेचा. तर्कविधान ब असंघटित क्षेत्रातील प्रक्रिया प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडित आहे. तर्कविधान ब असंघटित क्षेत्रातील प्रक्रिया प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडित आहे. उत्तर आहे विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब आहे विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. आता ड मध्ये सांगितलं दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर आहे क. उत्तर काय आहे? क दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. मागच्या सारखंच आहे, म्हणजे 10व्या प्रश्न जसा होता तसंच आहे. दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. मी प्रश्न पुन्हा रिपीट करतो म्हणजे तुम्हाला
कमी बुद्धिमत्तेच्या मुलांना चांगल्या प्रकारे समजेल. विधान अ, नाणे बाजारातील असंघटित क्षेत्रात पारदर्शकतेचा अभाव आहे. तर क विधान ब, असंघटित क्षेत्रातील प्रक्रिया प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडित आहे. उत्तर क आहे. दोन्ही विधाने सत्य असून तर्क विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. आता प्रकरण 10वे चालू आहे. त्यामध्ये 20 आणि 21 नंबरचे 2 प्रश्न आहेत, तेवढे घेऊ आणि थांबूया. प्रकरण 10वे, भारताचा विदेशी व्यापार. प्रश्न आहे 10 नंबरचा. विधान अ, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रम विभागणी व विशेषीकरणाला चालना मिळते. विधान अ आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रम विभागणी व विशेषीकरणाला चालना मिळते. तर तर्कविधान ब आहे. भारताचा राष्ट्रीय व्यापार वाढत नाही. तर्कविधान काय आहे? भारताचा राष्ट्रीय व्यापार वाढत नाही. मार्च 22 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय आहे अ. विधान अ सत्य आहे, पण तर्कविधान ब असत्य आहे. ब मध्ये सांगितलं विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. आणि क मध्ये सांगितलं दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. आणि ड मध्ये सांगितलं दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर आहे विधान अ सत्य आहे, पण तर्कविधान ब असत्य आहे. तर कसं काय मग? उत्तर कसं काय आहे? विधान अ सत्य आहे म्हणतात, पण तर्कविधान ब असत्य आहे. तर तो प्रश्न समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा वाचन करावं लागेल. 20 नंबरचा प्रश्न आहे. विधान अ, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रम विभागणी व विशेषीकरणाला चालना मिळते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रम विभागणी व विशेषीकरणाला चालना मिळते. तर्कविधान ब आहे. भारताचा राष्ट्रीय व्यापार वाढत नाही. भारताचा राष्ट्रीय व्यापार वाढत नाही हा जो काही तर्क लावलेला आहे तो असत्य आहे. म्हणून त्याचं उत्तर आणि पहिला प्रश्न आहे, पहिलं विधान आहे, प्रश्न नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रम विभागणी व विशेषीकरणाला चालना मिळते. हे विधान बरोबर आहे आणि भारताचा राष्ट्रीय व्यापार वाढत नाही हे विधान चूक आहे. म्हणून उत्तर आहे विधान अ सत्य आहे, पण तर्कविधान ब असत्य आहे. आता 21 नंबरचा प्रश्न आहे. विधान अ, 2013-14 साली भारताच्या सोन्याच्या आयातीत लक्षणीय घट झाली. हे विधान आहे. 13-14 मध्ये काय झालं? भारताच्या सोन्याच्या आयातीमध्ये लक्षणीय घट झाली. तर्कविधान ब आहे. 2013-14 साली भारत सरकारने सोन्याच्या आयातीवर कडक निर्बंध घातले. 2013-14 साली भारत सरकारने सोन्याच्या आयातीवर कडक निर्बंध घातले. आता पर्याय आहे अ. विधान अ सत्य आहे, पण तर्कविधान ब असत्य आहे. ब विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर क आहे. दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. कारण बरोबर आहे. विधान अ ते 2013-14 साली भारताच्या सोन्याच्या आयातीत लक्षणीय घट झाली. काय घट झाली असावी? तर्कविधान सांगितलं. ब 2013-14 साली भारत सरकारने सोन्याच्या आयातीवर कडक निर्बंध घातले. तर उत्तर आहे क. दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. तर मित्रहो, आजचा हा व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी मी संपवित आहे. कोणाला शंका असेल किंवा काही समजलं नसेल तर त्यांनी कमेंट्स करायचे आहे आणि ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि बाजूच्या आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही, जेणेकरून आगामी काळामध्ये माझे नवनवीन व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर शिवदत्त गवळी नावाच्या चॅनलवर प्रसारित होतील, प्रसिद्ध होतील, प्रकाशित होतील. त्याचा सर्वप्रथम फायदा आपणाला घेता येईल. तर थांबूया. गुड बाय. जय महाराष्ट्र.